पुढील 4 दिवस वादळी वाऱ्याची शक्यता आहे, वादळी व पावसाची. तर मराठा हवामान अंदाज. तर मराठी 4 दिवस बिघडण्याची दाट शक्यता आहे. राज्यातील हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल होताना दिसत आहे. भारतीय हवामान विभाग IMDने दिलेल्या अंदाजानुसार सर्व काही वेगळे चित्र दिसत आहे. तर मी वैजनाथ सुरवसे आणि बातमी मराठी मॉडेलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर अनेक भागात पावसाला पोषक स्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रात वादळी पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्येही आज हवामान दमट आहे. तर नांदेड, लातूर, धाराशिव या भागामध्ये विजेसह मेघगर्जना आणि वादळी पावसाचा अंदाज दर्शवला आहे. मध्य महाराष्ट्रात 3 दिवस पावसाची शक्यता आहे. तर आपण पाहूया आज तर कोण्या भागामध्ये तर वादळी वाऱ्याची शक्यता आहे. सोलापूर, सांगली जिल्हा आणि सातारा, पुणे, धुळे, नंदुरबार, नाशिक या जिल्ह्यांमध्ये आज अनेक ठिकाणी हलक्या व मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर विदर्भातही आणखी काही विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर चंद्रपूर, गडचिरोली, वर्धा, यवतमाळ या भागातही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर कोकणात उष्ण व दमट हवामान निर्माण झालेलं आहे. दरम्यान कोकण पट्ट्यात पावसाची शक्यता कमी असून उष्ण व दमट हवामान राहणार आहे. ठाणे, मुंबई, रायगड या भागातील नागरिकांना उकाड्याचा त्रास जाणवू शकतो. गरमीचे वातावरण तयार झाले. तर शेतकऱ्याला मोठा सल्ला देण्यात आला आहे. तर शेतकऱ्यासाठी काढणीस आलेल्या पिकांची तात्काळ काढणी करून सुरक्षित ठिकाणी साठवण करणे. वादळी वाऱ्यामुळे पिकांचे नुकसान होऊ शकते. तर याचा सल्ला दिला आहे. वादळी वाऱ्यासह पिकांचे नुकसान टाळा आणि विजेपासून बचावासाठी मोकळ्या शेतात उभे राहणे टाळा. जेणेकरून झाडाखाली वन्य वृक्षाखाली थांबणे आपला धोका ठरू शकतो. मराठा हवामान पावसाचा अंदाज तर पूर्ण झालेला आहे. तर आपल्या चॅनलला नवीन असाल तर अशाच प्रकारे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करून लाईक आणि कमेंट्समध्ये नक्की सांगा. इथून पुढली न्यूज तुमच्यासाठी घेऊन येऊ. तर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. तर अशाच प्रकारे धन्यवाद.